Hello students, our today's topic is crystal structure. Crystal structure is the 3D arrangement of particles in a crystal, and this crystal is described in two forms. One is lattice and second is basis. आता लॅटिस म्हणजे काय तर इट इज अन ऑर्डर ॲरे ऑफ पॉईंट डिस्क्रायबिंग द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स दॅट फॉर्म अ क्रिस्टल्स. लॅटिस म्हणजे काय आहे की अशी ऑर्डर की ज्याच्यामध्ये काय करतो जो पॉईंट आहे तो काय डिस्क्राईब करतो पॉईंट डिस्क्रायबिंग द अरेंजमेंट ऑफ पार्टिकल दॅट फॉर्म अ क्रिस्टल की पॉईंटपासून काय फॉर्म होतं तुमचा क्रिस्टल फॉर्म होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल हे इथं एक्झाम्पल दिलेलं आहे. आता इथं हा जो पॉईंट दाखवलेला आहे तो पॉईंट म्हणजे काय तुमचा पार्टिकल. मग हे जे पॉईंट्स आहेत असे जर आपण 4 पॉईंट घेतले कॉर्नरला आणि त्यापासून काय तयार केला असा एक स्क्वेअर तयार केला आहे आणि त्याच्या खाली करत 4 पॉईंट घेतले आणि त्याच्यापासून परत एक स्क्वेअर तयार झाला आणि आपण हे जर पॉईंट्स एकमेकांना जोडले तर काय फॉर्म होतं त्याच्यापासून एक क्रिस्टल स्ट्रक्चर फॉर्म होतं. आणि हे जे क्रिस्टल स्ट्रक्चर आहे याला काय म्हणतात इट इज कॉल्ड अ युनिट सेल. दिस इज द फर्स्ट दॅट इज लॅटिस दॅट इज द ऑर्डर ॲरे ऑफ पॉईंट. इथं काय एक प्रकारची ऑर्डर आहे अरेंजमेंट ऑफ पॉईंट और अरेंजमेंट ऑफ particles that form a crystal. And second काय basis an atom or group of atom which is associated with crystal lattice to form a crystal. And basis tends what to repeat according to get the crystal. आता basis म्हणजे काय सांगितलं तुम्हाला की an atom or group of atom which is associated with crystal lattice to form a crystal. म्हणजे ॲटमचा ग्रुप किंवा ग्रुप ऑफ ॲटमने काय फॉर्म होतो तुमचा क्रिस्टल लॅटिस होतो आणि क्रिस्टल लॅटिसपासून काय फॉर्म होतो तुमचा क्रिस्टल तयार होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं काय घेतलं हे युनिट सेल तयार झाले. मग अशाच प्रकारचे जे स्ट्रक्चर्स आहेत याच्यापासून काय तयार होतं तुमचा क्रिस्टल तयार होतो. मग याचे रिपिटेटिंग स्ट्रक्चर म्हणजे आता हा एक क्यूब आहे आणि याच्याच वरती काय असतो परत अजून एक अनदर क्यूब असतो. त्यानंतर याच्या समोरून एक क्यूब, त्यानंतर याच्या इथे एक क्यूब, याच्या ह्या बाजूला एक क्यूब, बॅक साईडला एक क्यूब, बॅक साईडला एक, खालच्या लोअर साईडला एक क्यूब. मग अशा प्रकारचं जे रिपीटिंग स्ट्रक्चर आहे त्याच्यापासून काय तयार होतो क्रिस्टल तयार होतो. त्यासाठी तुम्ही मॅजिक क्यूब पाहिला असेल खेळण्यामधला जो मॅजिक क्यूब आहे की त्याच्यामध्ये काय असतात वेगवेगळ्या कलरचे छोटे छोटे स्क्वेअर्स असतात. मग ते कशाचं एक्झाम्पल आहे दिस इज द एक्झाम्पल ऑफ क्रिस्टल की त्याच्यामध्ये काय होतं की रिपिटेटिंग स्ट्रक्चर ऑफ दिस युनिट सेल असतं. मग अशा युनिट सेलचं काय असतं त्याच्यामध्ये रिपिटेटिंग स्ट्रक्चर असतं त्यामुळे त्याला काय म्हणतात बेसिस की ज्याच्यामध्ये काय असतं अरेंजमेंट विथ द ग्रुप ऑफ ॲटम्स टू फॉर्म अ क्रिस्टल लॅटिस टू फॉर्म क्रिस्टल की अशा रिपिटेटिंग ॲटम्स ऑफ ग्रुपपासून काय तयार होतं तुमचा क्रिस्टल तयार होतो. त्यामुळे त्याला काय म्हणतात बेसिस. त्यानंतर नेक्स्ट आहे युनिट सेल. आता इथं पाहिलं तुम्ही हा काय आहे युनिट सेल. युनिट सेल म्हणजे काय की डिफाईन ऑर फॉर्म बाय द लॅटिस पॉईंट. तो कशापासून तयार होतो तर हे जे तुमचे लॅटिस पॉईंट आहेत ह्या लॅटिस पॉईंटपासून काय तयार होतो तुमचा युनिट सेल. मग युनिट सेल म्हणजे काय की इट इज द स्मॉलेस्ट पार्ट ऑफ क्रिस्टल दॅट रिपीट रेग्युलरली थ्रू ट्रान्सलेशन इन अ 3D क्रिएट्स होल क्रिस्टल. मग युनिट सेल म्हणजे काय आहे तर तुमचं स्मॉलेस्ट पार्ट ऑफ क्रिस्टल म्हणजे क्रिस्टलचा एक सगळ्यात छोटा पार्ट आहे तो म्हणजे काय असतो तुमचा क्रिस्टल आणि हा रिपिटेटिंग अरेंजमेंटमध्ये असतो. त्यामुळे त्याला काय म्हणतात युनिट सेल मीन्स काय स्मॉलेस्ट पार्ट ऑफ क्रिस्टल दॅट रिपीट रेग्युलरली थ्रू ट्रान्सलेशन इन अ 3D क्रिएट्स होल क्रिस्टल. म्हणजे ह्या स्मॉल पार्टपासून काय तयार होतो तुमचा क्रिस्टल तयार होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं मॅजिक क्यूब. माझं स्ट्रक्चर ऑफ युनिट सेल डिपेंड्स अपॉन द स्ट्रक्चर ऑफ क्रिस्टल. माझं तुमच्या क्रिस्टलचं स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावरती काय डिपेंड असतं तुमचं स्ट्रक्चर ऑफ युनिट सेल डिपेंड असतं. त्यानंतर हे जे युनिट सेल आहे त्याच्यामध्ये डायमेन्शन असतात. द डायमेन्शन ऑफ युनिट सेल इज डिफाईन्ड बाय ABC. मला समजा तुमचा हे युनिट सेल जर घेतला आपण फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला इथं मी काढून दाखवतो. हा तुमचा युनिट सेल आहे. मग आता ह्या युनिट सेलमध्ये काय आहेत तर 3 ॲक्सिस आहेत. कोणते ॲक्सिस ABC. मग आता आपण जर हा ॲक्सिस पकडला तर याच्यावरती किती ॲक्सिस आहेत हा पॉईंट पकडला तर याच्यावरती 3 ॲक्सिस आहेत. कोणते कोणते आहेत हा एक A ॲक्सिस
हा बी ॲक्सिस आणि हा सी ॲक्सिस. आणि ह्या 3 ॲक्सिसमध्ये काय होतात, 3 अँगल्स तयार होतात. इथं जो अँगल तयार होतो त्याला काय म्हणतात, बीटा. इथे जो तयार होतो इट इज कॉल्ड अल्फा. आणि इथे जो अँगल तयार होतो इट इज कॉल्ड गॅमा. मग असे 3 अँगल्स तयार होतात, अल्फा, बीटा अँड गॅमा अँगल्स बिटवीन दीज अँगल्स. की ह्या ॲक्सिसमधले काय आहेत ते अँगल्स आहेत. आणि हे 3 ॲक्सिस आहेत ए, बी अँड सी इन अ युनिट सेल. मग त्यानंतर नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ दिस युनिट सेल. आता हे जे युनिट सेल आहे याचे टाईप्स आहेत. मग याचे 4 टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट टाईप आहे प्रिमिटिव्ह ऑर सिम्पल सेल, की त्याच्यामध्ये काय कन्स्टिट्युएंट पार्टिकल प्रेझेंटेड ॲट कॉर्नर्स ओनली. की त्याच्यामध्ये काय असतात की जे कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतात किंवा जे पॉईंट असतात ते कुठे प्रेझेंट असतात, प्रेझेंट ॲट कॉर्नर्स ओनली. आता इथं जे युनिट सेल आहे त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, तर इट हॅज अ स्क्वेअर स्ट्रक्चर. मग याच्यामध्ये काय आहे की फक्त त्याच्या पॉईंटला काय असतात, तुमचे पार्टिकल्स प्रेझेंट असतात. मग पॉईंटचं म्हणजे कसं, तर फॉर एक्झाम्पल इथं पहा की हा तुमचा एक युनिट सेल आहे आणि ह्या युनिट सेलच्या प्रत्येक कॉर्नरला काय फक्त तुमचे पार्टिकल्स प्रेझेंट आहेत, त्यामुळे इट इज कॉल्ड अ सिम्पल युनिट सेल. त्यानंतर नेक्स्ट टाईप काय आहे, बॉडी सेंटर युनिट सेल, की याच्यामध्ये काय सांगितलं आहे, वन कन्स्टिट्युएंट पार्टिकल इज प्रेझेंट ॲट सेंटर ऑफ इट्स बॉडी इन ॲडिशन टू द कॉर्नर पार्टिकल्स. की सेकंडमध्ये काय सांगितलं आहे की एक कन्स्टिट्युएंट पार्टिकल कुठे प्रेझेंट असतो, प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द युनिट सेल. म्हणजे कॉर्नरचे प्रेझेंट असतातच, त्याचबरोबर काय असतो त्याच्या सेंटरला सुद्धा एक पार्टिकल प्रेझेंट असतो, त्यामुळे त्याला काय म्हणतात, बेस सेंटर युनिट सेल. त्यानंतर थर्ड टाईप आहे फेस सेंटर युनिट सेल, की त्याच्यामध्ये काय कन्सिस्ट ऑफ पार्टिकल्स ॲट द कॉर्नर्स ॲट द सेंटर ऑफ इच फेसेस इन ॲडिशन टू कॉर्नर पार्टिकल्स. म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलं आहे की कन्सिस्ट ऑफ पार्टिकल ॲट द सेंटर, म्हणजे सेंटरला पार्टिकल असतात, त्याचबरोबर प्रत्येक फेसला काय असतो, ॲडिशन कॉर्नर पार्टिकल असतो. आता फेस म्हणजे काय, तर त्याची ही जी बाजू आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही काय झाली त्याची फेस, याच्या सेंटरला एक पार्टिकल, ही एक फेस, याच्या सेंटरचा हा पार्टिकल, ही खालची एक फेस, याच्या सेंटरचा हा पार्टिकल, ही एक फेस, याचा हा एक पार्टिकल, ही वरची फेस, याचा हा पार्टिकल, आणि ही बॅक साईडची फेस, त्याचा हा पार्टिकल. म्हणजे असा प्रत्येक कॉर्नरला एक पार्टिकल प्रेझेंट असतो, त्याचबरोबर त्याच्या प्रत्येक फेसच्या सेंटरला काय असतो, एक पार्टिकल प्रेझेंट असतो, त्यामुळे त्याला काय म्हणतात, फेस सेंटर युनिट सेल. मग हे झाले त्याचे टाईप्स. त्यानंतर फोर्थ टाईप आहे, द फोर्थ टाईप इज बेस सेंटर युनिट सेल. युनिट सेल कन्सिस्ट ऑफ पार्टिकल्स ॲट द सेंटर ऑफ द एनी टू ऑफ इट्स अपोजिट फेसेस इन ॲडिशन टू कॉर्नर पार्टिकल्स. मग आता बेस सेंटरमध्ये काय असतं की सेम की कॉर्नर्सला पार्टिकल्स असतात. हे झाले तुमचे कॉर्नरचे पार्टिकल्स. पण त्याचबरोबर त्याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला की कॉर्नर्स बरोबरच काय सांगितले त्यांनी की टू ऑफ इट्स अपोजिट फेसेस इन ॲडिशन टू कॉर्नर पार्टिकल्स. मग दोन अपोजिट फेसेस, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही अप्पर फेस आणि ही लोअर फेस, मग यांच्यासुद्धा काय असतो इथे ॲडिशन पार्टिकल असतो. ज्यावेळेस असं असेल त्यावेळेस तर काय म्हणतात त्याला बेस सेंटर युनिट सेल. किंवा ही एक फेस आणि हा एक फेस, यांच्यामध्ये सुद्धा काय असू शकतात, पार्टिकल असू शकतात. मग याला सुद्धा काय म्हणतात, बेस सेंटर युनिट सेल. मग दीज आर द 4 टाईप्स ऑफ युनिट सेल्स, की त्याच्यामध्ये 4 टाईप्स कोणते आहेत. फर्स्ट इज द सिम्पल युनिट सेल, सेकंड वन इज बॉडी सेंटर युनिट सेल, थर्ड वन इज फेस सेंटर युनिट सेल, अँड फोर्थ वन इज द बेस सेंटर युनिट सेल. त्यानंतर नेक्स्ट आहे क्रिस्टल सिस्टीम. द क्रिस्टल सिस्टीम मीन्स काय आहे की देर इज ओनली 14 वेज टू फॉर्म डिफरंट टाईप ऑफ लॅटिसेस बाय प्लेसिंग पार्टिकल. क्रिस्टल सिस्टीम म्हणजे काय आहे की 14 प्रकारे आपल्याला काय करता येतात, पार्टिकल्स ठेवून किंवा लॅटिसेस, डिफरंट टाईप्स ऑफ लॅटिस, 14 प्रकारचे लॅटिस पॉईंट करून काय करता येतं, आपल्याला क्रिस्टल सिस्टीम तयार करता येते. मग हेच देअर इज ओनली 14 टाईप्स ऑफ लॅटिसेस, की त्याच्यामध्ये किती टाईप्स आहेत लॅटिसचे, टोटल 14 टाईप्स आहेत. आणि देअर इज 14 लॅटिसेस इज कॉल्ड ॲज ब्रॅव्हिस लॅटिस. आणि हे जे 14 लॅटिसेस आहेत त्यांनाच काय म्हणतात, ब्रॅव्हाइस लॅटिसेस. मग आपल्याला 14 प्रकारे लॅटिसेस घेऊन काय करता येतात, तुमचे क्रिस्टल्स तयार करता येतात. मग इट इज ऑल्सो गिव्ह 7 क्रिस्टल सिस्टीम. आणि ह्या 14 लॅटिसेसपासून, डिफरंट टाईपपासून आपल्याला काय भेटतात, 7 क्रिस्टल सिस्टीम्स भेटतात. आता ह्या 7 क्रिस्टल सिस्टीम्स कोणत्या आहेत, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे क्युबिक, सेकंड वन इज टेट्रागोनल, थर्ड वन इज
ऑर्थोरोम्बिक, फोर्थ वन इज रोम्बोहेड्रल, फिफ्थ वन इज मोनोक्लिनिक, सिक्स्थ इज ट्रायक्लिनिक अँड सेवन्थ इज हेक्झागोनल. मग अशा ह्या काय आहेत, 7 क्रिस्टल सिस्टीम्स आहेत. मग त्याच्यामध्ये परत क्युबिक सिस्टीम, की क्युबिक सिस्टीममध्ये काय आहे, 3 काइंड्स ऑफ युनिट सेल्स इन क्युबिक सिस्टीम. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सिम्पल क्युबिक युनिट सेल. त्याच्यामध्ये तुम्ही पाहिले की काय आहे, की हॅव्हिंग पार्टिकल्स ॲट ईच 8 कॉर्नर. त्याच्यामध्ये काय आहेत, प्रत्येक कॉर्नरला किती पार्टिकल्स असतात, 8 कॉर्नरला 8 पार्टिकल्स असतात. त्यानंतर सेकंड आहे बॉडी सेंटर क्युबिक सेल, हॅव्हिंग पार्टिकल्स ॲट 8 कॉर्नर्स अँड ऑल्सो इट्स सेंटर बॉडी. म्हणजे सेंटरमध्ये, बॉडीच्या सेंटरमध्ये सुद्धा काय असतो, एक पार्टिकल असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर पाहिलं सिम्पल क्युबिक युनिट सेल, तर त्याच्यामध्ये काय आहेत, की त्याचे जे 8 कॉर्नर्स आहेत, त्या 8 कॉर्नरला काय असतात, तुमचे पार्टिकल्स असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही इथे युनिट सेल ड्रॉ केली, तर याला कॉर्नर्स किती आहेत, तिथे 1 2 3 4 5 6 7 8. मग ह्या प्रत्येक कॉर्नरला काय तुमचा एक पार्टिकल्स. मग इथे किती पार्टिकल्स आहे, पार्टिकल्स ॲट ईच 8 कॉर्नर्स. त्यानंतर सेकंड काय, बॉडी सेंटर क्युबिक सेल, हॅव्हिंग पार्टिकल्स ॲट ईच 8 कॉर्नर्स अँड ऑल्सो ॲट इट्स सेंटर बॉडी. मग आता इथे काय सांगितलं, की प्रत्येक 8 कॉर्नरवर एक पार्टिकल आहे. त्याचबरोबर काय, त्याच्या सेंटरमध्ये सुद्धा काय इथे एक पार्टिकल आहे. मग हे काय, बॉडी सेंटर क्युबिक सेल. आणि त्यानंतर लास्ट काय, थर्ड टाईप इज फेस सेंटर क्युबिक युनिट सेल. त्याच्यामध्ये काय सांगितलं, हॅव्हिंग पार्टिकल्स ॲट ईच कॉर्नर्स अँड ऑल्सो ॲट ईच 8 फेस. मग आता 8 कॉर्नर्सला काय, त्याचे 8 पार्टिकल्स. झाले 8 कॉर्नर्सला 8 पार्टिकल्स. त्याचबरोबर काय, 6 फेस. फेस म्हणजे काय, तर ही एक फेस, याच्या सेंटरला एक, ही एक फेस, याच्या सेंटरला एक, ही फ्रंट फेस, याच्या सेंटरला एक, ही बॅक फेस, याच्या सेंटरला एक, ह्या लेफ्ट साईडची एक फेस, याच्या सेंटरला एक, आणि ही बॉटम फेस, याच्या सेंटरला एक. म्हणजे असं टोटल 1 2 3 4 5 6 फेसेसला काय आहेत, 6 पार्टिकल्स आहेत. पण दिस इज द क्युबिक सिस्टीम. मग काय आहेत, हे सगळे तुमचे क्रिस्टल सिस्टीममधले टाईप्स आहेत. कशाचे, क्युबिक सिस्टीमचे. सिम्पल युनिट सेल, बॉडी सेंटर क्युबिक सेल अँड फेस सेंटर युनिट सेल. आणि तुम्हाला इथे काय दिलेले, 7 क्रिस्टल सिस्टीम दिलेली आहे. त्याच्यामध्ये 7 क्रिस्टलचे टाईप्स आहेत. हे पाहण्यासाठी तुम्हाला काय दिलेलं आहे, तुमच्या बुकमध्ये एक टेबल दिलेला आहे, की त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरोम्बिक, रोम्बोहेड्रल आणि मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक अँड हेक्झागोनल हे क्रिस्टल्स कसे तयार होतात आणि त्यांच्यामध्ये कशा प्रकारची क्रिस्टल सिस्टीम आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, बुकमधला तुमचा जो टेबल आहे, तो टेबल काय करायचा आहे, स्टडी करायचा आहे.